बीरभूम मध्ये भरतकामाच्या कलेपासून यशाच्या मार्गापर्यंत श्रीमती तृप्ती मुखर्जी, पद्मश्री 2026। बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सुरी या छोट्याशा गावात एका सामान्य कुटुंबात जन्मली चिमुकली तृप्ती मुखर्जी। तिने वयाच्या 6व्या वर्षी आपल्या आईकडून काथा शिलाईची कला शिकायला सुरुवात केली। जेव्हा मी 10 वर्षाची होते तेव्हा मी इतर मुलींना विचारायचे की त्यांनाही शिकायचंय का, आणि अशा प्रकारे मी त्यांना शिकवायला सुरुवात केली। तिचे कौशल्य इतरांना देण्याच्या त्यांच्या ह्या स्वभावाचे दूरगामी परिणाम झाले। लग्नामुळे नवीन संधींची दारं उघडली। त्यांच्या पतीनं त्यांच्या सुंदर भरतकाम केलेल्या साड्या आणि दुपट्ट्यांचे नमुने मुंबईतील एका दुकानात पाठवले, आणि त्यानंतर जे घडलं तो इतिहास आहे। तृप्तींनी त्यांच्या गावातील 20-25 महिलांना सोबत घेऊन आपली पहिली कार्यशाळा सुरू केली। त्यांनी कापडाचे गठ्ठे विकत घेतले आणि त्यांना प्रशिक्षण दिलं। लवकरच त्यांनी 1000 ते 1500 साड्या आणि दुपट्टे तयार केले, जे सर्व विकले गेले। जसजसं त्यांचं काम वाढत गेलं तसतशी त्यांची मेहनतही वाढत गेली। त्यांनी जवळच्या गावातील 250 ते 300 महिलांना प्रशिक्षण देऊन तयार केलं। अचानक माझ्या मानेला गंभीर त्रास सुरू झाला। मी अंथरुणाला खिळले होते। मी उठण्यासाठी माझी मान सुद्धा उचलू शकत नव्हते। मानेच्या त्रासानंतर काही दिवसांनी डोळ्यांवर ताण आल्यामुळे त्यांची दृष्टी जवळजवळ गेली होती, पण त्यांच्या अतुलनीय धैर्यानं त्यांनी या अडचणीवर मात केली आणि आपलं काम सुरू ठेवलं। आज त्यांच्या प्रयत्नांनी 18,000हून अधिक महिला आणि मुलींच्या जीवनाला स्पर्श केला आहे। त्यांना स्थिर उपजीविका दिली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आत्मनिर्भर बनवलं आहे। त्यांनी आदिवासी गावांना भेट देऊन तेथील महिलांना प्रशिक्षणही दिलं। माझ्या स्वतःच्या कुटुंबाव्यतिरिक्त मी ज्यांना प्रशिक्षण दिले आहे त्यांच्यासोबत कधीही भेदभाव केला नाही। जर मी त्यांना कोणत्याही प्रकारे मदत केली असेल किंवा त्यांच्या मार्फत समाजासाठी योगदान दिले असेल तर ती माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आणि मी त्या सर्वांवर मनापासून प्रेम करते। आज तृप्ती यांच्याकडून प्रशिक्षित झालेल्या बीरभूमच्या महिलांचा असा विश्वास आहे की काथा कला हा एक उल्लेखनीय उद्योग आहे। त्यांच्या प्रयत्नांना परदेशातही प्रसिद्धी आणि मान्यता मिळाली आहे। ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे। मी पुढच्या पिढीला सांगू इच्छिते की त्यांनी उत्साही राहावं आणि पूर्ण एकाग्रतेने स्वतःला कामात झोकून द्यावं। त्यांनी कधीही थांबू नये आणि आपलं काम अविरतपणे चालू ठेवावं। तृप्ती मुखर्जी। कोटी कोटी नमस्कारः।